नाशिकचा बलात्कारी आणि भोंदू असलेला अशोक खरात याचे पाय अधिक खोलात होते. ते म्हणजे कसे? का आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी कोट्यावधी रुपयांना या ठिकाणी गंडावलेलं होतं. शिवनिका संस्थांवर असलेले सीए ललित पोपळे यांना तब्बल 8,76,00,000चा गंडा या भोंदू अशोक खरातने घातला होता आणि याबाबतचाच गुन्हा सरकारवाड्यामध्ये दाखल झाला. मात्र ऑफिस बॉयसह त्याला त्याच्या स्वयंपाकी, ज्याला कुक असं आपण म्हणतो, त्यांनी देखील या ठिकाणी अडकवल्याची चर्चा सर्वत्र रंगलेली आहे. काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. भोंदू अशोक खरातला आज 7व्या गुन्ह्यामध्ये 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आणि या भोंदू खरातवर तब्बल 18 पेक्षा जास्त गुन्हे नाशिक, नगर, अहिल्यानगर ज्याला म्हणतो, शिर्डी, सिन्नर अशा वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि काल जो गुन्हा दाखल झालेला आहे तो जे शिवनिका संस्थांवर जी व्यक्ती सीए आहे ललित पोपळे यांनी तब्बल 8 कोटी रुपयाचा गंडा या भोंदू खरातने घातल्याची तक्रार त्यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये या ठिकाणी दिली. आणि हा त्यानंतरचा सर्व भांडाफोड जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा भांडाफोड कसा, जो पेनड्राईव्ह महिलांवर केलेले अत्याचाराचे जे व्हिडिओ या ऑफिस बॉय असलेल्या नीरज जाधवने जे समोर आणले, त्यानंतर जो आहे ते या भोंदू खरातचे कारनामे या ठिकाणी समोर येऊ लागले. मात्र याला एकटाच नीरज जाधव हा जबाबदार नाहीये किंवा ह्यांनी हे सर्व कांड बाहेर नाही आणले, तर यामध्ये ललित पोपळे यांनी जो स्वयंपाकी म्हणजे कुक या भोंदू खरातला दिला होता, त्यानंतर देखील हे कांड त्याचे महिलांच्या बाबतचे समोर आल्याचं देखील चर्चा या ठिकाणी खरं समोर आलेले आहे. हे प्रकरण काय आहे तर 2024 एप्रिलमध्ये या भोंदू खरातला आपल्या मिरगावच्या फार्म हाऊसवर एक आचारी जो आहे तो पाहिजे होता आणि त्याची ओळख जी होती त्या ललित पोपळे बरोबर झाली. ललित पोपळेला देखील त्यांनी जादू टोण्याच्या मंत्रांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी फसवण्याचा देखील प्रयत्न केला. आर्थिक व्यवहार खरं तर त्याच्याशी केले आणि त्यांनी त्या ललित पोपळेला असं सांगितलं का मला एक स्वयंपाकी जो कुक आहे तो मला हवा आहे, तर मला तो कुठे मिळू शकतो का. खरं तर या सीए असलेल्या ललित पोपळे यांना संशय होता का हा भोंदूगिरी करतो, अशोक खरात जो आहे तो महिलांवर अत्याचार करतो. मात्र त्याचे कांड समोर आणायचे कसे हा प्रश्न खरं तर या ठिकाणी त्याच्या समोर होता. म्हणून त्यांनी त्याचाच एक खबरी असलेला स्वयंपाकी, ज्याला कुक आपण असं म्हणूयात, तो या भोंदू खरातच्या फार्म हाऊसवर त्यांनी पाठवला. आणि ज्या वेळेस हा भोंदू खरात इथं महिलांना घेऊन फार्म हाऊसवर यायचा, तत्पूर्वी तो कुकला फोन करायचा आणि तिथले सीसीटीव्ही जे आहे तो बंद करायला तो सांगायचा. मात्र हा जो स्वयंपाकी होता, हा जो कुक होता, हा ललित पोपळे यांनी पाठवलेला माणूस होता आणि हा कोणत्याही प्रकारचं सीसीटीव्ही या ठिकाणी बंद करायचा नाही आणि सर्व या भोंदू बाबाचे जे कांड आहे तो रेकॉर्ड करायचा. आणि ते देखील तो पेनड्राईव्ह त्याने एक देखील या ठिकाणी जमा केल्याचं किंवा गोळा केल्याचं खरं तर सांगितलं जातं. आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल म्हणजे तो या मिरगावच्या फार्म हाऊसवर जादू टोणे विद्या, वेगवेगळ्या साप दाखवणे, चिचुके विकणे, वेगवेगळ्या लोकांना फसवायच्या ज्या भूमिका घ्यायच्या, ते सर्व प्रकार जो स्वयंपाकी जो कुक ललित पोपळेने तिथे पाठवला होता त्यांनी ललित पोपळेला सांगितलं. आणि ललित पोपळेने नंतर या भोंदू खरातच्या संपर्कात असलेले राजेंद्र जासूद आणि दिनेश परब हे जे 2 सहकारी आहेत, 2 जे व्यक्ती आहेत, हे मोठे उद्योजक आहेत, त्यांना देखील हे प्रकरण त्यांनी सांगितलं की हा अशोक खरात जो आहे हा भोंदू बाबा आहे, तो लोकांना नकली साप दाखवणे, रिमोटच्या माध्यमातून साप चालवणे अशा प्रकारच्या विद्या जो आहे तो फार्म हाऊसवर करतो. आणि मला ही माहिती मीच पाठवलेल्या कुकने या ठिकाणी दिल्याचं देखील सांगितलं गेलं. आणि त्यानंतर देखील हे जे जासूद नावक जे पुण्याचे व्यापारी आहे किंवा दिनेश परब जे मुंबईचे आहेत, त्यांनी देखील ह्या भोंदू खरातवर या ठिकाणी गुन्हे जे आहेत ते दाखल केलेले आहे. आणि याच भोंदू खरातने खरं तर जे ललित पोपळे जे शिवनिका संस्थांवर जे सीए आहे ते त्यांना जवळपास 8,76,00,000 रुपयाचा गंडा घातलेला आहे. मात्र हेच ललित पोपळे तेच आहे जे या संपूर्ण भोंदू बाबाचे जे पैसे आहेत ते मॅनेज करायचे, कोणत्या पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे आणि कोणते पैसे कुठे लावायचे, त्याचं उत्पन्न कसं होईल, कोणती जागा घ्यायची, कोणती जमीन घ्यायची, मुंबईला कुठे जे आहे थांबायचं, असं पूर्ण नियोजन जे आहे ते सीए ललित पोपळे या ठिकाणी करायचा.
असं देखील सांगितलं जातं का ललित पोपळे हे माफीचे साक्षीदार होऊ पाहत आहेत आणि जी नुकतीच ईडीची जी कारवाई झाली होती, ईडीची जी रेड या वेगवेगळ्या ठिकाणी पुणे, शिर्डी, नाशिक या मिरगाव या ठिकाणी झाली, तशीच जी ईडीची जी कारवाई आहे त्या ललित पोपळेच्या घरावर देखील झालेली आहे आणि त्या देखील वेळेस खरं तर मोठ्या प्रमाणात या भोंदू बाबाचे कागदपत्र हे संपूर्ण ईडीने या ठिकाणी जप्त केलेले आहे. सोलापूरची जी शक्तीपीठ महामार्ग त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे, तिथे मोठ्या प्रमाणात या भोंदू बाबाने जमीन जी आहे ती विकत घेतलेली आहे. नाशिकच्या कुंभमेळा ज्या ठिकाणी होतोय त्या कुंभमेळ्याला जे रिंग रोड या ठिकाणी बनवले जात आहेत, त्या रिंग रोडला पण देखील जवळपास 20 पेक्षा जास्त मोठ्या शेती असेल, प्लॉट असेल, या भोंदू बाबाने ललित पोपळे याच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलं असल्याची देखील चर्चा आहे. कारण की रिंग रोडमध्ये जर रोड कटिंगमध्ये त्या भोंदू बाबाची जर प्रॉपर्टी या ठिकाणी जाणार आहे तर त्याला कोट्यावधी रुपयाचा फायदा या ठिकाणी पोहोचणार आहे. कारण की हा भोंदू अशोक खरात, जो बलात्कारी अशोक खरात आहे, हा रोख स्वरूपात पैसे घ्यायचा आणि जगदंबा ग्रामीण बिगर पतसंस्था असेल त्या ठिकाणीहून ते पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचा, म्हणजे भक्तांच्या नावावर खातं उघडणे आणि त्या खात्याच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शनचे अधिकार स्वतःकडे ठेवणे, अशीच काहीतरी त्यांनी जी समता पतपेढी आहे कोपरगावची मुख्य शाखा जी आहे तिच्यातनं देखील असेच व्यवहार केलेले आहे. आणि याच्याचमुळे काका कोयटे जे आहेत पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, त्यांनी देखील राजीनामा दिलेला आहे. मात्र ह्या भोंदू खराचे सर्व कांड उघडे आणण्यास जेवढा नीरज जाधव त्याचा जो ऑफिस बॉय जेवढा मास्टर माइंड या ठिकाणी निघालेला आहे, तसाच मास्टर माइंड त्याचा जो स्वयंपाकी जो ललित पोपळे यांनी पाठवलेला आहे तो देखील निघालेला आहे. त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात या भोंदू बाबाचे कांड, म्हणजे हा फार्म हाऊसवर महिला घेऊन यायचा, म्हणजे जर तुम्ही त्याचं गणित बघितलं किंवा त्याचं कॅल्क्युलेशन बघितलं तर तो सर्वसाधारण जे महिला असेल तो त्यांना खरं तर त्याच्या ओजस नाशिक या कॅनडा कॉर्नर परिसरात ओकस जी प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी भेटायचा. तर ज्या उच्चभ्रू महिला असतील, अधिकारी वर्ग असेल, त्यांना तो मिरगावच्या फार्म हाऊसवर भेटायचा आणि त्या ठिकाणी त्यांचा तो बलात्कार करायचा, जिवे मारायची धमकी द्यायचा. अशा वेगवेगळ्या आशयाचं खरं तर तो महिलांना भोंदूगिरी करून फसवत असे आणि वेगवेगळ्या विद्या आहे, साप दाखवणं, रिमोटचा साप दाखवणं, अशा माध्यमातून तो महिलांना फसवायचा. मात्र नीरज जाधव पाठोपाठ खरं तर संपूर्ण प्रकरण जे आहे ते या कुक स्वयंपाक यांनी देखील या भोंदू बाबाचं उघडं पाडलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ललित पोपळे यांनी देखील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. 8,76,00,000 रुपयेचा या भोंदू बाबाने गंडा घातल्याची तक्रार दाखल झालेली आहे आणि तब्बल 15,000 कोटी रुपयांपेक्षाची जास्त संपत्ती या भोंदू बाबाकडे असल्याचं देखील सांगितलं जात आहे. 7व्या गुन्ह्यामध्ये त्याला आज 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्यानंतर जे 2 गुन्हे दाखल, जे 2 तपास आहे, म्हणजे 9 तपास जे आहे ते SIT कडे आहे आणि SITच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार जरी समोर येत असला, तपास जरी होत असला, मात्र त्याची इथून रवानगी शिर्डी असेल, अहिल्यानगर असेल, कोपरगाव असेल, अशा वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये या भोंदू खराचा खरं तर एक टूर ज्याला आपण म्हणूयात तो सुरू होणार आहे आणि वेगवेगळ्या तपासाकामी त्याला या ठिकाणी पोलीस स्टेशनमधनं फिरवलं जाईल. खरं तर काल त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये धोका असल्याचं ज्या सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे. म्हणून त्याला पोलीस कोठडी जी आहे SITची ती सुरक्षित आहे तिथे ठेवावं अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आज न्यायालयामध्ये 7व्या गुन्ह्यामध्ये त्याला जे घेण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये देखील तपास अधिकाऱ्यांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पीडित महिलेला पाणी पिण्यासाठी दिलं आणि बलात्कार केला, पतीला त्यांनी बाहेर बसवलेला आहे आणि जर तू कोणाला सांगितलं तर तुला तुझ्या पतीला मुलांना मी मारून टाकेल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि अंगठीची माप मिळून, म्हणजे अंगठीचा जो माप आहे तो मिळून आलेला आहे आणि त्याचा तपास करायचा आहे असं देखील सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे आणि त्याच्याचमुळे आज त्याला 3 दिवसाची 7व्या गुन्ह्यामध्ये कस्टडी कोठडी जी आहे ती मिळालेली आहे. ह्याबाबतचे जे काही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणारच आहोत. मात्र भोंदू अशोक खरातला ज्या प्रकारे त्याचा ऑफिस बॉय नीरज यांनी संपूर्ण प्रकरण हे उघडं पाडलेलं आहे, त्याच प्रकारे ललित पोपळे याच्या पाठवलेल्या स्वयंपाक्यांनी म्हणजे आचार्यांनी कुकने हे संपूर्ण कांड जे आहे या भोंदू बाबाचं रेकॉर्ड केल्याचं सांगितलं जातं. आपल्याला या भोंदू बाबाबद्दल काय माहिती होतं, त्या मिळालेल्या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.